नमस्कार. सुटलं ना तुमच्या पण तोंडाला पाणी? मग काय, रेसिपीच अशी आहे. हिवाळ्याचा सीझन आणि गाजराचा हलवा केला नाही म्हणजे काय केलं. तर चला झटपट अशी गाजराच्या हलव्याची रेसिपी पाहूया. सध्या मार्केटमध्ये फ्रेश एकदम मोठे मोठे आणि लालबुंद असे गाजर मिळतात बघा. तर पटकन अर्धा 1 किलो आणायचे, असे खिसून घ्यायचे खिसणीनं. जसे तुम्हाला आवडतील तसे मोठे छोटे. ते इन्स्टंट हलवा म्हणजे शिजवून बनवायचा ते सोडून द्या, हे असंच बनवायचं. कारण ही रेसिपी वाया जात नाही, वेस्ट जात नाही. परफेक्ट असा एकदम हलवाई जसे असतात स्वीटच्या दुकानामध्ये सेम तसाच परफेक्ट असा आपल्याला गाजराचा हलवा बनवून रेडी करायचा आहे. तर चला, आपलं गाजर खिसून झालेलं आहे बघा. एकदम विंटर सीझनमध्ये परफेक्ट असा डेझर्ट आहे हा. गॅससुद्धा पेटवून घेऊया आणि आपण पटकन असं झटपट गाजराचा हलवा बनवून घेऊया. कढई तापते तोपर्यंत आपण ड्रायफ्रूटसुद्धा कट करून घेऊया. काजू आणि बदाम हे 2 मी इथे यूज करणार आहे बघा. मस्त एकदम जास्त गोड नाही आणि जास्त असा घट्टसर किंवा पातळ, एकदम परफेक्ट गाजराचा हलवा आपल्याला बनवायचा आहे. काजू मी इथं असे 2 पीसमध्ये वेगळे करत आहे बघा. तर चला, साहित्य पटकन पाहून घ्या. किसून घेतलेलं गाजर, इथं मी पेढा म्हणजेच खवा, साखर, विलायची छोटी बारीक करून घेतलेली आहे बघा, ड्रायफ्रूट्स आणि आपलं तूप. एवढं सगळं साहित्य लागत आहे गाजराच्या हलव्यासाठी. एकदम परफेक्ट असा आपला हलवा बनवून रेडी होणार आहे. आता कढई तापलेली आहे, त्यामध्ये तूप घालून घेऊया. गाईचं साजूक तूप टाकलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आता थोडे रोस्ट करून घेऊया. थोडासा कलर चेंज झाला की आपल्याला ड्रायफ्रूट्स काढून घ्यायचे आहेत बघा. असे थोडेसे रोस्ट करून घ्यायचे, म्हणजे ते आपल्याला वरतूनही घालू शकतो हलवा बनल्यानंतर. गाजर हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे बघा. गाजराचे फायदे तुम्हाला माहीत असतील. आपल्या डोळ्यासाठी, स्किनसाठी चांगलं असतं. तसेच सगळ्यात जास्त प्रोटीन असलेला पदार्थ आहे गाजर हा. म्हणजे ते एक प्रोटीनयुक्त रूट आहे म्हणतात. तसं जिमवाले किंवा जे बॉडी बिल्डर असतात किंवा डाएट, याच्यामध्ये गाजर हे खूप वापरलं जातं, खूप यूज केलं जातं. त्याचं हेच कारण आहे की याच्यामध्ये खूप प्रोटीन्स असतात, विटॅमिन्स असतात. हे आपल्या आरोग्यासाठी खूप मस्त परफेक्ट असं डाएट आहे बघा. तर चला, आपण कढईमध्ये तूप टाकून त्याच्यामध्ये गाजराचा खीस असा भाजून घेतलेला आहे बघा. बघा, लगेच कलर चेंज झाला. रेड कलरचं गाजर होतं, तर ते आता ऑरेंज दिसत आहे. थोडासा कलर चेंज झाला म्हणजे ते व्यवस्थित परतलेलं आहे. असं गाजर परतून घ्यायचं म्हणजे टेस्ट 1 नंबर अशी होते. बघा कसला भारी कलर आलेला आहे आणि टेस्टसुद्धा 1 नंबर अशी होते बघा. एकदा घरातील तुमच्या मंडळींना हा गाजराचा हलवा खाऊ घाला बघा, सारखे मागत राहतील. एवढा टेस्टी आणि चवदार होतो. जास्त गोड करायचं नाही आपल्याला, एकदम परफेक्ट झाला पाहिजे. त्याचं गोडाचं प्रमाण परफेक्ट झालं पाहिजे, तो परफेक्ट शिजला पाहिजे असं. तर चला, याच्यामध्ये आपल्याला आता थोडंसं दूध ॲड करायचं आहे बघा. दुधामुळं थोडासा क्रीमीनेस येतो आपल्या गाजराच्या हलव्याला. आणि जर थोडंफार कच्चं असेल तर ते सुद्धा शिजून निघतं या दुधामुळे. पाण्याचा वापर करायचा नाही इथं. पाण्याचा वापर केल्याने ते पानचट जे म्हणतात तसं लागतं. त्यामुळे दूधच वापरायचं आहे, जेणेकरून एकदम क्रीमीनेस येईल त्याच्यामध्ये आणि टेस्टसुद्धा बेचव लागणार नाही. तर आता थोडंसं झाकण ठेवून याला 5 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघा. एवढ्या दुधामध्ये होतं ते, एवढं दूध पुरेसं आहे. तर चला पहा, दूध आटलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पेढा ॲड करायचा आहे बघा. इथे मी 2-3 पेढे ॲड करत आहे. जास्त करायचं नाही, कारण एवढं पुरेसं आहे. त्याला अशी खव्याची टेस्ट उतरते त्यामध्ये, एकदम खव्याचा फ्लेवर येतो त्याला आणि मस्त असा आपला गाजराचा हलवा रेडी होतो. इथं मी
अर्ध्या वाटीला थोडीशी जास्त साखर ॲड करत आहे बघा. जास्त गोड बनवायचा नाही कारण तोही मग खाऊ वाटत नाही. त्यामुळं काय करायचं, 1 वाटीला थोडीशी कमी म्हणजे अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त, पाऊण वाटी साखर ॲड केलेली आहे. विलायचीसुद्धा आपल्याला बारीक कुटून टाकायची आहे यामध्ये. विलायचीनं मस्त असा फ्लेवर लागतो. हे स्वीटमध्ये इलायची वापरली जाते बघा. पहा मस्त दूध आटलेलं आहे आणि आता आपला जो गाजराचा हलवा आहे तो घट्ट घट्ट होत आहे बघा. सगळं त्यातलं पाणी आणि म्हणजे जे दूध होतं ते आटलेलं आहे. आता ड्रायफ्रूट्स वरून ॲड करायचे आहेत आणि थंड व्हायचा वेट करायचा आहे. थंड झाला की याचा कलरही आणखीन डार्क होतो आणि एक नंबर अशी टेस्टी एकदम चविष्ट असा आपला हलवा रेडी झालेला आहे बघा. कलर चेंज झाला, थोडंसं थंड झालं की आणखीन डार्क कलर येतो. आता आपण सर्व करूया. मस्त बाउलमध्ये काढून घेऊया. रात्रीच्या डिनरमध्ये डिझर्ट म्हणून हा एकदम उत्तम असा पदार्थ आहे बघा. तुमच्या घरातल्यांना खूप आवडेल. एक नंबर अशी टेस्ट देतो. तर चला, आपला गाजराचा हलवा एकदम परफेक्ट अशा पद्धतीनं रेडी झालेला आहे. टेस्टसुद्धा एक नंबर अशी झाली होती बघा. तर चला, ही तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. घरच्या मंडळींना खाऊ घाला. आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, मस्त खा आणि स्वस्त रहा.